समोर बघा समुद्र आहे बघा, ऐस पैस अथांग असा समुद्र आहे बघा पूर्ण. एवढं जर निसर्गाने कोकणाला जर लाभलं आहे तर आपल्याला बाहेर जाण्याची काही एक गरज नाही आहे. एवढं सुंदर पाणी आहे बघा, स्वच्छ पाणी आहे इकडे. माझ्याकडे टेंटचं जे पॅकेज आहे 1200 रुपये पर पर्सनचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण अनलिमिटेड, टेंट आणि मॉर्निंगचा चहा नाश्ता मिळेल. खूप मोठं असं व्ह्यू आहे. म्हणजे हे देवगळी बीच आहे, ही देवगळी जी आहे ह्याला ते देवगळी म्हणतात. आणि तिकडे समोर देवगळी बीच आहे, बीळ आहे. ते वरून बघा तुम्ही दृश्य कसं दिसत आहे आणि किती उंच आहे बघा खालून. चला तर मंडळी, आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन आता निघालेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत कशेळीच्या इथे ना, कशेळी सनसेट पॉईंटच्या इथे. हे बघा मंदिराच्या बाहेर तुम्ही आलात की लगेचच जो राईट लागतो त्या राईटलाच आहे बघा. हे सरळ, हा सरळ रोड पॉईंटला जातो, कशेळी पॉईंटला जातो. तर आपण आता तिथे निघालेलो आहोत. अजून इथे डेव्हलपिंग व्हायला पाहिजे. का माहितीये, इकडच्या मंडळींना इथे एक रोजगार मिळेल आणि इथे काहीतरी करणं गरजेचं आहे. मंदिर आहे, पॉइंट आहे आणि इथे छोटे छोटे स्टॉल आहेत बघा. इथे बघा, इथे असे छोटे छोटे स्टॉल आहेत बघा. इथे लिहिलेलं आहे समोर बौद्धवाडी देवगळी बीचला, इथून हा राईट बघा. असे आहेत ना, असे स्टॉल लावणं गरजेचं आहे. अजून डेव्हलपिंग झालं पाहिजे. जसे म्हणजे कोकणात जसे असे रिसॉर्ट असं नाही झालं पाहिजे. एकदम जसं आहे ते स्ट्रक्चर राहायला पाहिजे. फक्त जेवणाचे पॉइंट किंवा अजून काहीतरी आहे ना, ते झाले पाहिजे की जेवणामधून चांगलं उत्पन्न येऊ शकतं. म्हणजे जे ग्रामस्थ आहेत त्यांना एक चांगलं उत्पन्न भेटेल. आणि आज आपण आहे ना पतंग आणली स्पेशल उडवायला. पतंग आणली कारण की आपण आलो फिरायला आणि 14 जानेवारी झाले, मकर संक्रांत झाली, पण आपल्याला काय आयुष्य आहे ना जगून घ्यायचं. कारण की आपल्याला मुंबईमध्ये उडवता येणार नाही, कारण की मुंबईमध्ये खूप पक्षी आहे आणि आता गावाकडे एवढे पक्षी राहिले नाहीत खरं सांगायचं म्हटलं तर. बघा असं बघ, फिरकी पण आणली आहे बघा. फिरकी आणि काय आणलंय, पतंग दाखव. कुठले आणलेत पतंग वगैरे? हे बघा पतंग आणलेत, पतंग आणली, फिरकी आणली आहे. म्हणजे फुल एन्जॉयमेंट करणार आहे आज आपण तिकडे. आणि हे बघा वडापाव समोसा घेऊन आलाय. रस्ता लवकरात लवकर बनला पाहिजे, जेणेकरून कसं आपल्या इथे जे कशेळी बीचला येणारे जे पर्यटन आहेत ते अजून वाढतील. कारण की जर पावसाळ्यामध्ये जर पाऊस एकदा पडून गेला तर या रस्त्याची कंडिशन आता अशी आहे, पुढच्या वर्षी खराब होणार, रस्ता पूर्ण खराब होऊन जाणार. आता आम्ही 4 व्हीलर बसलो आहे, 4 व्हीलरमध्ये बसलो आहे तर एवढा प्रॉब्लेम वाटतोय गाडी चालवण्यासाठी. जर 2 व्हीलरमध्ये वगैरे असेल तर आलो आता खूप प्रॉब्लेम होणार. चढ्यावर आलो आता बघा. हे आता इथे बाजूला त्याच्या बघा असा ऐसपैस असा पूर्ण सपाटीकरणच असं मैदानासारखं आहे, त्याला आपण सडा म्हणतो. समुद्र बघ समोर, हे असं. हा बघा, आपण आता पोहोचलेलो आहोत या स्पॉटला. समोर समुद्र वाटत नाही ना? समोर बघा समुद्र आहे बघा, ऐस पैस अथांग असा समुद्र आहे बघा पूर्ण. बघा इकडे असा छोटासा स्टॉल आहे, सनसेट पॉइंट विसावा. सनसेट पॉइंट विसावा. इकडे सर्व तुम्हाला जर आलात ना इथे 100% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. इथे नाश्ता बिष्टा मिळेल तुम्हाला 100%. खाण्याचं वगैरे सर्व भेटणार बघा इथे. नमस्कार. आज पुढे इकडेच आहे, तुमच्याच राज्यात आहे. बऱ्यात ना? होय निवांत ना? खूप दिवसाने आलाय. हो बाकी बरेत ना? एकदम मस्त. इथे आलात ना तुम्ही कशेळीला तर नक्की तुम्ही यांच्याकडे या. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. संदीप राडे. संदीप भाई, तुमचा नंबर काय? 8108230812. तर मित्रांनो बघा, हे संदीप भाऊ आहेत, यांच्याकडे तुम्ही आलात ना, यांचं बघा हे छोटंसं शॉप आहे इकडे आणि यांच्यामध्ये तुम्हाला सर्व बघा इथे पूर्ण त्यांनी यादी दिलेली आहे, जे जे भेटतात ते तुम्ही इथे आलात ना. स्पेशली त्याचबरोबर टेंट मध्ये राहायची सोय पण आहे यांच्याकडे. टेंटचं पण आहे का? हो. त्यासाठी आपण पूर्ण माहिती घेण्याचे येणार आहोत. तरी सुद्धा आम्ही पुन्हा घेतोय, कारण की अंधार झाला तर गडबड होईल, ते अगोदर घेतोय. तर टेंट मध्ये राहायचं असेल तर व्हेज नॉनव्हेज जेवण सगळं मिळून ऑर्डर प्रमाणे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळेल. माझ्याकडे टेंटचं जे पॅकेज आहे 1200 रुपये पर पर्सनचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण अनलिमिटेड, टेंट आणि मॉर्निंगचा चहा नाश्ता मिळेल. अच्छा, म्हणजे तुम्ही जर पिकनिकला मित्रांनो जर येत असेल मंडळी
तर नक्की हा पॅकेजचा फुल मोठा धमाका आहे याच्यातला. भाऊने आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे दिला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती टाकणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती फोन करून त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊ शकता. तत्परी आपण पुढे जाऊन येणार आहोत, पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण मी कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही फोन करून पण तुम्ही विचारू शकता. येतो पुढे जाऊन येतो. आम्ही येताना आम्ही मस्त की वडापाव घेऊन आलो होतो. मी समोसा पाव घेऊन आलो आणि समोर दृश्य बघा एक नंबर. मग प्रवीण कसं वाटतंय? स्वर्ग आहे, स्वर्ग. कोकणात जे स्वर्ग म्हणतात ना, ते खरा स्वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर जे तुम्ही माझ्या मते सांगतो, जे आपल्या मराठी माणूस जो आहे आणि कोकणी माणूसावर पूर्ण मराठी माणसांना सांगेल की जे बाहेर स्वित्झर्लंडला वगैरे बाहेर जे फिरायला वगैरे जातात, त्यांनी एकदा खरंच कोकण येऊन बघा की काय आहे ते. कारण की कसं आहे, एवढं जर निसर्गाने कोकणाला जर लाभलं आहे तर आपल्याला बाहेर जाण्याची काही एक गरज नाही आहे. एवढं सुंदर पाणी आहे बघा, स्वच्छ पाणी आहे इकडे, आणि एवढे सुंदर किनारे, कोकण किनारे आपल्याला लाभले आहेत. आणि काय दृश्य आहे, म्हणजे बाहेर जाण्याची मला तर वाटत नाही की गरज आहे म्हणून. बाबू कसं वाटलं? एक नंबर, एक नंबर. तर मंडळी तुम्ही बघू शकता की बघा हे असे पर्यटक इथे येतात. कारण की आता वाजलेले आहेत बघा 5:30 वाजून गेलेले आहेत. 5:38 झालेले आहेत. आणि आता इथे बघा हा सनसेट पॉईंट थोड्या वेळात होणार आहे. हा जो पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे इकडे आहे. आणि तो हे जे सूर्य अस्ताला जातो हे पाहण्यासाठी खूप पर्यटकांची इथे गर्दी होते. त्यासाठी संध्याकाळच्या टायमाला सर्व पर्यटक आहेत ते इकडे येत असतात बघा. आणि तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा काय नजारा आहे बघा. हा बघा, बघू शकता मंडळी बघा, खूप सुंदर असा नजारा आहे बघा. निळं पाणी आहे बघा, पूर्ण छान असं. म्हणजे तुम्ही इथे एकांतात जरी बसून राहिलात ना तासनतास, तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही, असा हा पॉईंट आहे बघा. बघा तिथे खाली पॉईंट बनवला आहे, म्हणजे आपल्याला तिथून असं खाली जायचं आहे आणि तिकडे आपल्याला त्या पॉईंटच्या इथे जायचं आहे. हे आपण तुम्हाला जी दृश्य दाखवतो आहे आपण ही वरून दाखवतो आहे. ते बघा तिकडे समोर देवगळी बीच आहे, बीळ आहे ते. त्याचा काही इतिहास आहे ते आपण थोड्या वेळाने आपण जाणून घेणारच आहोत तिकडून. पण वरून बघा तुम्ही दृश्य कसं दिसतं आहे आणि किती उंच आहे बघा खालून. आणि आपण बाकीचं खाली जाऊन आपण बघणार आहोत तिथे. अजून आता खाली. तर चला खाली जाऊया. चला. तर मंडळी आता आपण खाली चाललो आहोत. तो तुम्हाला जो तिकडे खाली पॉईंट जो दिसतोय तिथे आता आपण चाललो आहोत. बघ त्याच्यासाठी कशी अरेंजमेंट केलेली आहे बघा. इकडून अशा पायऱ्या केलेल्या आहेत. असं फिरून आपल्याला तिथे खालपर्यंत जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे पण खूप सुंदर असा नजारा आहे बघा. तर आता आपण चाललो आहोत खाली आणि खूप छान वाटतं आहे इकडे. अहो कसं वाटतंय तुला येऊन इकडे? एकदम मस्त. म्हणजे तुम्ही कोकणात एकदा व्हिजिट करा. आपल्या बाहेर तुम्ही जाता तुम्ही स्पॉटला फिरायला वगैरे, तर एकदा कोकणात या स्पॉटवर येऊन बघा. खूप खरंच छान वाटतं एकदम. कारण इकडचं जे कोकणामध्ये खूप काही असं बघण्यासारखं आहे. मंदिरं आहेत, बीचेस आहेत. पण आपण कसं मुंबईच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण ते सर्व मिस करतो. पण तुम्ही ज्या सुट्टीच्या वेळेला जेव्हा तुम्ही बाहेरच्या ठिकाणी फिरायला जाता, तर माझ्या मते तुम्ही जर कोकण फिरलात तर खूप गोष्टी तुम्हाला समजतील आणि खूप छान असे पॉईंट तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा हे इथून आपण आता चाललेलो आहोत. हे बघा अशी ही खाली जाण्यासाठी सोय केलेली आहे बघा, जेणेकरून तुम्ही खाली जाऊ शकता बघा. बघा खरंच खूप छान पद्धतीने हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे असं सरळ वाटत असेल, पण ते थोडंसं असं उंच आहे. ह्या पायऱ्या वगैरे बघा.
बघा. आणि इथे पण असं छोटासा स्टॉल आहे तिकडे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की जेव्हा पण तुम्ही इथे याल ना, असल्या स्टॉलवरनं तुम्ही खरेदी करा, जेणेकरून त्यांना एक उत्पन्न मिळेल. हे बघा, हे असं असे स्टॉल लागलेले आहेत. तर मंडळी तुम्ही बघू शकता की आपण तिकडून आलो, असाच पूर्ण असा चढण आहे बघा ही. आता येताना आपल्याला पूर्ण उतार लागला बघा. आणि आता आपण खाली चाललो आहोत, जिथे बीच आहे, मेन बीच आहे, त्या बीचच्या ठिकाणी चाललो आहोत बघा. आणि इकडे तुम्ही येत असाल ना, तर इथे सांभाळू या, कारण की इथे पूर्ण वाळू वाळू आहे. आणि इथून पाय सरकला ना तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. हे बघा, सुंदर असा नजारा आहे बघा इकडे. तर बघा आपण आता पोचलेलो आहोत इथे. एक हळूहळू आता आपण खाली जातोय बघा. सावकाश सावकाश उतरतोय, कारण इथे कसं दगडं थोडी वाकडी तिकडी झाले, त्याच्यामुळे कसं पाय वगैरे मुरगळण्याचा किंवा घसरण्याचा संभावना आहे. त्याच्यामुळे आपण कसं हळूहळू जातोय. बघा फायनली आपण इकडे पोचलेलो आहोत बीचवरती. तर मंडळी तुम्ही बघू शकता, तो सनसेट पॉईंट आहे तो तिकडे वरती आहे, तिथे आपण जाणारच आहोत. आणि इथे आपण पोचलेलो आहोत खाली बघा. तिथून आपण पूर्ण खालपर्यंत आलेलो आहोत, म्हणजे तो कडा किती उंच आहे बघा. आणि असं आपण खाली आलो आहोत. आणि इथून तुम्ही हा सुंदर नजारा आहे तो तुम्ही बघू शकता बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो, इथे जर तुम्ही आलात ना तर तिकडे पाण्यात जाण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. हे बघा, हे देवगळी बीच आहे बघा इकडे. हे देवगळी बीच आहे. ह्या देवगळी बीचचा पण इतिहास आहे. हा इतिहास आपण वरती जे काका भेटले त्यांच्याकडनं आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण बघा इथे आलो आहोत. हा बघा, खूप मोठं असं विळ आहे. म्हणजे हे देवगळी बीच आहे. ही देवगळी जी आहे ह्यालाच ते देवगळी म्हणतात. आणि बघा इथे पूर्ण समुद्राचं पाणी वगैरे आहे बघा. तर आपण काय इथे मित्रांनो म्हणजे इथे आपण जास्त वेळ राहणार नाही आहे, कारण की पाण्याला जर भरती आली तर पाणी इथपर्यंत येतं. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत. चले बाबू, पाण्याला भरती येईल त्याच्या अगोदर आपण वरती जाऊ. तर मंडळी आता आपण खालून वरती आलेलो आहोत बघा. आता आपण त्या बीचवरतून इथून वरती आलो, म्हणजे जिथून आपण खाली उतरलो तेवढंच आता कडा आपल्याला चढायचा आहे. उतरताना आपल्याला काही वाटलं नाही, पण चढताना थोडासा दम लागणार आहे. पण आपण चढूया. आणि आपल्याला त्या पॉईंटला जायचं आहे, सनसेट पॉईंटला जायचं आहे. इथून जाऊया. तर मंडळी आता आपण तिकडे खाली होतो बीचच्या इकडे. थोडासा दम लागला आहे चढताना, कारण की इथून पूर्ण चढण आहे. हा बघा, आपण तिकडे होतो. आणि तिथून आपण आता ह्या सनसेट पॉईंटवरती आलेलो आहे बघा. हा बघा, इकडून कसं वाटतंय बघा. खाली पण तिकडे दगड आहेत. आणि इकडे सर्व समुद्र आहे बघा. चारी बाजूला, तिन्ही बाजूला समुद्र आहे बरोबर.
साइकिल करने देखे लेकिन मेरा नहीं हुआ तो काल चालू नाही केलं आणि आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. हा सनसेट पॉईंट एवढा तिथून इथपर्यंत खाली यावं लागतं सनसेट पॉईंटसाठी. ते वरती आहे कड्यावरती. तर मित्रांनो बघू शकता की आता आम्ही आता वरती आलेलो आहोत आणि थोडासा दम लागलेला आहे, कारण की उतरताना आम्हाला काय वाटलं नाही, चढताना थोडासा दम लागला आहे. बघा ते खाली आहे आणि भाऊजीनी बहीण इकडे वरती थांबले होते. तर म्हणजे आपण खाली गेलो पण आपल्याला सर्व कंटेंट शूट करता आला तिकडून. आणि आता आपण बघा समोर सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झालेली आहे, ती आता आपण या कॅमेरामध्ये कॅप्चर करणार आहोत. तर मंडळी इथे आलात ना तर स्वतःची जीवाची काळजी घ्या, कारण की आपण फोटोच्या नादामध्ये चुकून आपला पाय पडतो आणि तिथे काहीतरी दुर्घटना घडते. तर ते होऊ नये म्हणून सांगतोय. थोडं लांबच राहा आणि सेफ राहा, कारण की आणि लहान मुलांना घेऊन येत असाल तर त्यांना सोडू नका इथे, कारण की इथे छोटे छोटे दरे आहेत. बघा बघा असे छोटे छोटे दरे आहेत, तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगतोय. तर मंडळी बघा भाऊजीने खूप चांगलं सांगितलं आहे. हे बघा अशी छोटीशी दरी आहे. आम्ही जे आता पॉईंटला उभे आहेत ना तिकडे, इथे बघा ही पार्किंग इथे लागली, इथून आलात तर इथे छोटीशी दरी आहे. एक जर तुम्ही मोठे असाल त्याला ओलांडून येऊ शकता, लहान मुलगा असेल तर ओलांडताना प्रॉब्लेम होऊ शकता, तर त्याची काळजी घ्या. ह्याच्या इथे तुम्ही नाही आलात तर चांगलं आहे, कारण की इथे येऊ नका. हे खूप उंच असा कडा आहे. तिकडे त्यांनी पॉईंट बनवलं आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. तिथे तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळ जाऊन थांबू शकता तिकडून. आणि आता तुम्हाला दाखवते मी की सूर्य वगैरे आता अस्ताला जाणार आहे. तर मंडळी आता बघा सूर्यास्त झालेला आहे आणि आपले सूर्यदेवता घरी गेलेले आहेत. आणि ते सूर्यास्त झाल्याच्या नंतर कसा नजारा दिसतोय बघा इकडे. म्हणजे सूर्यास्त झाल्याच्या नंतर पण खूप सुंदर असा नजारा दिसतोय बघा. आणि मित्रांनो तुम्हाला मी अजून एक गोष्ट सुचवतो की हे बघा इथे मला दिसलं आहे बघा, हे बॉटल्स वगैरे आहेत अशा पडल्या आहेत. आता आपल्या इकडे आता कोकणात असे पॉईंट असे डेव्हलप व्हायला लागले आहेत, जे असे बीचेस वगैरे आहेत असे डेव्हलप व्हायला लागले आहेत इकडे. तर कृपया करून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर इकडे या बीचेसवरती येत असाल ना तर कृपा करून तुम्ही ना कचरा वगैरे असा बाहेर फेकू नका, जेणेकरून जो स्वच्छ परिसर आहे तो घाणेरडा दिसला पाहिजे असं कुठलं कृत्य करू नका. इथे बघा खाली गेल्यावर तुम्हाला तिकडे कॅमेऱ्यात दिसतोय का माहिती नाही, मला इथून दिसतोय तिकडे ठिकठिकाणी ना असे डस्टबिन कचऱ्याचे डबे लावले आहेत. मग तुम्ही जे पण खाण्याचे वस्तू घेणार, तुम्ही बॉटल्स घेणार, काही रॅपर्स वगैरे असतील, ते सर्व तुम्ही त्या कचऱ्याच्या पेटी डब्यातच टाका, जेणेकरून आपला जो हा बीच आहे हा स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आणि जेणेकरून आपलं कसं बाहेरचे जे पर्यटक आहेत हे आपल्या कोकणाकडे अजून आकर्षक होतील आणि ह्या स्पॉटला येऊन ह्या सर्व विजिट वगैरे देतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता की सूर्यदेव हे घरी गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा तुम्ही नजारा बघू शकता की कसा आहे म्हणून. आणि आता आम्ही पण आता घरी जाणार आहोत, कारण की आता काळोख पडत झालं आहे. आपण आता किती वाजले आहेत बघा, 7 वाजायला आले आहेत, 6:45चा टाईम झालेला आहे. तर त्याच्यामुळे आम्ही परतीचा प्रवास करणार आहे घरी. तर मित्रांनो तुम्हाला एक संदेश मी तुम्हाला आवर्जून देईन. तुम्ही जेव्हा ह्या स्पॉटला जेव्हा येता ना तेव्हा जेणेकरून तुम्ही कुठलेही बॉटल्स वगैरे आणल्या असतील तर तुम्ही त्या अशा अस्तावस्ता अशा कुठेच फेकू नका, कारण की हां हे बघा हे आम्ही जे आहेत ते ह्या सर्व आम्ही स्वतःच्या खिशात ठेवले आहेत, किंवा इथे खाली पण जागोजागी तुम्हाला डस्टबिन आणि कचरापेटीची तुम्हाला सोय केली आहे, त्या पेटीतच टाका तुम्ही, जेणेकरून आपल्याला हे जे सुंदर असे बीचेस वगैरे असे लाभले आहेत त्याचं हे सौंदर्य टिकवणं हे आपल्या हातात आहे. जर तुम्ही मुंबईसारखे बॉटल्स वगैरे घेऊन तुम्ही तिथेच फेकणार आणि ते नंतर पूर्ण हे बीचेस वगैरे हे सर्व घाणेरडे होणार, तर तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे तुम्ही अशा गोष्टी करू नका तिकडून. तर आता आम्ही
घरी जायला निघालो आहेत. तर आता तुम्ही काय सांगणार की कसं वाटलं की तुम्हाला इथे बीचवरती मी तर येऊन? नेहमी येत राहतो. तुम्ही तर येतातच. बाबू तुला कसं वाटलं येऊन? हो, मस्त वाटलं कारण की आम्ही पतंग आणलेली हां. तिथे ह्या हा एक तो विषयच राहिला. आम्ही तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं की आम्हाला इथे पतंग उडवायची होती, पण आम्ही हा जो असा नजारा जो बघितला इथे आमचं मन अक्षरशः भारावून गेलं. त्याच्यामुळे ते पतंगचा विचार पण आमच्या डोक्यात आला नाही. पण नेक्स्ट टाइम जर आपण कधी असं आलो ह्याच्यातला तर आपण नक्की त्या गोष्टी आपण ट्राय करू त्याच्यातून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला चांगले नवीन नवीन माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शिवराय.